नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण भूगोलमधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणातील घटक जो आहे लोकसंख्या घटक, या घटकातील पहिला उपघटक होता तो वयोरचना। त्या वयोरचनेची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। यानंतर आज आपण दुसरा जो घटक आहे तो आहे लिंग गुणोत्तर। लिंग गुणोत्तर यामध्ये त्याची जी रचना आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे हा आपण थोडक्यात आहोत। तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय, लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं तर त्याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत। एखाद्या प्रदेशातील स्त्री पुरुष प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर होय, किंवा 1000 पुरुषांच्या मागे असणाऱ्या स्त्रियांच्या संख्येला लिंग गुणोत्तर म्हटलं जातं, किंवा त्याला स्त्री पुरुष प्रमाण असेही म्हटलं जातं। हे लिंग गुणोत्तर सांगत असताना जागतिक पातळीवरती 1000 पुरुषांच्या पाठीमागं 990 इतक्या स्त्रियांचं प्रमाण आहे असं सांगितलं जातं। जगामध्ये सर्वात जास्त जे लिंग गुणोत्तर आहे हे लिंग गुणोत्तर लाटविया, इस्टोनिया, रशिया, युक्रेन या देशामध्ये आढळतं। या देशामध्ये सरासरी 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1162 इतक्या स्त्रिया असलेल्या आढळतात। तर जागतिक पातळीवरती सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये आढळतं। या देशात 1000 पुरुषांच्या पाठीमागं 667 इतक्या स्त्रिया आपल्याला आढळतात। तर संयुक्त अरब अमिरात याच्याशिवाय चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशामध्ये सुद्धा लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची असणारी संख्या ही कमी असलेली आढळते। त्यानंतर आशिया खंडात मात्र सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं आढळतं, म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागं आशिया खंडामध्ये 954 इतक्या स्त्रिया आढळतात। तर युरोप खंडामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं आढळतं। सरासरी 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1075 इतक्या स्त्रिया यामध्ये आढळतात। तर जागतिक पातळीवरती सर्वात जास्त लिंग गुणोत्तर, सर्वात कमी लिंग गुणोत्तर आणि खंडानुसार असणारं हे लिंग गुणोत्तर आपल्याला सांगता येतील। साधारणतः आपल्याला पुरुष आणि स्त्री हे या दोन्हींचे जे प्रमाण आहे या दोन्हीच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हणतात। या लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं, जागतिक पातळीवरती ते कसं ठरवलं जातं, आपण या प्रकरणातील जो पहिला पॉइंट होता वयोगट, तर या वयोगटामध्ये लोकसंख्येचे मनोरे वयोगटानुसार स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण दर्शवतात हे त्याच्यामध्ये पाहिलं। स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे लोकसंख्येचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हणतात। आणि आपल्या भारतामध्ये हे प्रमाण खालील सूत्राच्या साहाय्याने काढलं जातं। लिंग गुणोत्तर काढण्याचे सूत्र: लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000। तर या सूत्राच्या साहाय्याने आपल्याला लिंग गुणोत्तर काढता येतं। उदाहरणार्थ समजा जर आपण विटा शहरातील लिंग गुणोत्तर किती आहे, दर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या किती आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला विटा शहरामध्ये असणाऱ्या एकूण पुरुष संख्या किती आणि एकूण स्त्री संख्या किती ही पाहावयास लागेल। आणि विटा येथील लिंग गुणोत्तर बरोबर विटा शहरातील असणारी एकूण स्त्रियांची संख्या भागिले विटा शहरातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000। आणि जेव्हा हे कॅल्क्युलेशन आपण करू तेव्हा त्याच्यावरून येणारं जे उत्तर असेल ते आपलं विटा शहरातील असणारं लिंग गुणोत्तर आपल्याला सांगता येईल। तर अशा प्रकारे आपल्याला लिंग गुणोत्तर हे कोणत्याही प्रदेशातील या सूत्राच्या साहाय्याने काढेल। हे जे लिंग गुणोत्तर आहे तर या लिंग गुणोत्तराचे महत्त्व काय आहे, तर या लिंग गुणोत्तरावरून आपल्याला स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण कळतं। देशातील एकूण लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे प्रमाण समजते। लोकसंख्या नियोजनात त्याला फार महत्त्वाचे स्थान असलेले आढळते। त्यानंतर दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे विवाहाचं प्रमाण, जन्मदर या लिंग रचनेचा परिणाम याच्यावरती होताना आढळतो। लोकसंख्येमध्ये पुरुषांचे प्रमाण जर जास्त असेल तर मुलींचे विवाह लवकर होतात। स्त्रियांचे वय कमी असेल तर प्रजनन काळ वाढतो, जन्मदर वाढून लोकसंख्या वाढते आणि हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं। त्यानंतर लिंग गुणोत्तरामध्ये जर पुरुषांचे प्रमाण
जास्त असेल तर मृत्यूदर जास्त आढळतो, कारण जगामध्ये पुरुषांची मृतता स्त्रियांच्या मृततेपेक्षा जास्त आढळते. त्यानंतर चौथं आहे, स्त्रियांचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण जर जास्त असेल तर मृत्यूदर कमी असतो, म्हणजे स्त्रियांची मृतता त्यामध्ये कमी असलेली आढळते. जर लिंग गुणोत्तरामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असेल तर श्रमशक्तीचा पुरवठा होताना आढळतो, कार्यशील लोकांची संख्या वाढताना आढळते, साहजिकच देशाच्या अर्थकारणामध्ये वाढ झालेली आपल्याला आढळते. पुरुषांचे प्रमाण जास्त असल्यामुळे श्रमशक्ती आपल्याला साहजिकच वाढलेली आढळते. तर स्त्रियांचे प्रमाण जर जास्त असेल तर गुप्तरोग, वेश्या व्यवसाय अशा प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आढळतात. आपल्या भारतासारख्या देशामध्ये स्त्रियांचे प्रमाण खूप कमी आढळते, कारण रूढी, परंपरा, वंशाला मुलगा हवाच ही असणारी आपल्याकडे एक रूढ परंपरा प्राचीन कालावधीपासून चालू असलेली आढळते. स्त्रियांना दिला जाणारा सामाजिक दर्जा, स्त्रियांचं असणारं स्थान हे गौण असलेलं आढळतं. तिच्या शारीरिक असणारी तिची जी जबाबदारी आहे ही कोणतीही जबाबदारी तिच्याकडे आढळत नाही. शिवाय तिच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष असे अनेक कारण आहेत. शिवाय भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश असलेला आपल्याला आढळतो आणि त्यामुळे स्त्रियांना हे गौण स्थान समाजामध्ये आढळतं आणि या कारणास्तव भारतामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे आपल्याला कमी असलेलं आढळतं. तर अशा प्रकारे समाजात आढळणारी ही जी लिंग गुणोत्तर आहे तर या लिंग गुणोत्तराचं आपल्याला महत्त्व सांगता येतं. हे लिंग गुण आपण निश्चित करण्यासाठी काही घटक त्याच्यासाठी, म्हणजे हे लिंग गुणोत्तर कसं ठरवलं जातं, कसं निश्चित केलं जातं, तर त्याच्यासाठी हे 3 घटक महत्त्वाचे असलेले आढळतात. या 3 घटकाच्या आधारे कोणत्याही प्रदेशामध्ये, देशामध्ये, खंडामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे, कशा प्रकारचं आहे हे निश्चित करण्यासाठी या 3 घटकांचा आपल्याला थोडक्यात आढावा घेतला जातो. याच्यामधला पहिला जो घटक आहे तो आहे नवजात बालकांचे लिंग गुणोत्तर. नवजात म्हणजे जन्माला आलेली जी शिशु वर्गातील जी बालक आहेत ती. तर मुलांचे जन्माचे प्रमाण हे मुलींच्या जन्मापेक्षा जास्त आढळते. पण हे जे लिंग गुणोत्तर आहे तर या लिंग गुणोत्तरात जर आपण पाहिलं तर मुले आणि मुली यांचं लिंग गुणोत्तर पाहिलं जातं. स्त्रीगर्भ हा जास्त सबल आणि सशक्त असलेला आढळतो. त्यामुळे जागतिक पातळीवरती सरासरी 1000 मुलांच्या पेक्षा 1060 इतके मुलींचे जन्म होताना आपल्याला आढळतात. म्हणजे सरासरी नवजात जन्माला येणाऱ्या बालकांच्या मध्ये मुलांच्या पेक्षा मुलींचं जन्माचं प्रमाण हे जास्त असलेलं आढळतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला स्त्री वर्गाचं प्रमाण यामध्ये वाढलेलं आढळतं आणि यावरून हा लिंग गुणोत्तर हा भाग निश्चित केला जातो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मृत व्यक्तीचे लिंग गुणोत्तर. तर जी व्यक्ती मृत आहे म्हणजे ती स्त्री आहे की पुरुष आहे याच्यावरून हे लिंग गुणोत्तर ठरवलं जातं. तर पुरुषाचे जे मृत्यूचे प्रमाण आहे हे पुरुषाचे मृत्यूचे प्रमाण स्त्रियांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. अर्भक मृत्यूमध्ये पुरुषांचे जास्त प्रमाण असलेले आढळतात. उदाहरणार्थ अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन या विकसित व थायलंड, भारत, फिलिपाईन्स या विकसनशील देशात, तर आफ्रिका खंडासारख्या अविकसित देशात कुपोषण व आरोग्य या सुविधांच्या अभावामुळे वयवर्ष 5 ते 15 आणि 15 ते 35 यामधील स्त्रियांची मृतता ही जास्त असलेली आढळते. त्यामुळे विकसित देशात पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण हे कमी आढळते. जगातील बहुतांशी विकसित व विकसनशील देशात स्त्रियांचे सरासरी आयुर्मान हे पुरुषांच्या सरासरी आयुर्मानपेक्षा जास्त असलेले आढळते. परंतु व्यसनाधीनता, अपघाताने बळी पडल्यामुळे पुरुषांची संख्या ही कमी होताना आढळते. त्याचबरोबर 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटामध्ये सर्वत्र लिंग गुणोत्तर हे जास्त दिसताना आपल्याला आढळते. म्हणजे स्त्रियांची संख्या ही जास्त आढळते. तर अशा प्रकारे मृत व्यक्ती ही स्त्री आहे की पुरुष आहे यांच्यावरून हे लिंग गुणोत्तर निश्चित केलं जातं.
त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे स्थलांतर, म्हणजे स्थलांतराचे लिंग गुणोत्तर. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात होणारी लोकांची किंवा व्यक्तीची जी हालचाल आहे त्याला आपण स्थलांतर म्हणतो. स्थलांतरामुळे लिंग रचना बदलते. आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आढळतं. यामध्ये एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा जो आगमित क्षेत्र आहे, म्हणजे जाणारा जो प्रदेश आहे, या आगमित क्षेत्रात पुरुषांचे प्रमाण जास्त असलेले आढळतात. उदाहरणार्थ, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये, म्हणजे विट्यासारख्या एका ग्रामीण भागातून नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं जेव्हा पुण्या किंवा मुंबई या ठिकाणी जेव्हा लोक जातात तेव्हा त्यांच्यामध्ये हे पुरुष वर्गाची संख्या जास्त असलेली आपल्याला आढळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी, तर ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर जास्त असलेलं आढळतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला स्थलांतराचे जे लिंग गुणोत्तर आहे हे यावरून लक्षात येतं. स्त्री पुरुष प्रमाणावरून जन्मदर, श्रमशक्तीचा पुरवठा, स्त्रियांचे आयुर्मान, सामाजिक स्थिती इत्यादीची माहिती मिळते. यावरून स्त्रियाच्या उन्नतीसाठी आखावयाच्या विविध भविष्यकालीन उपायांचे नियोजन करता येते. स्त्री पुरुष प्रमाणावर सामाजिक चालीरीती, शैक्षणिक पातळी, जागरूकता, सुविधांची उपलब्धता व प्रादेशिक वैशिष्ट्ये यांचाही परिणाम होताना आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे हे लिंग गुणोत्तर या 3 घटकाच्या आधारे निश्चयले जाते. आता हे लिंग गुणोत्तर जे जागतिक पातळीवरती आहे हे आपल्याला खंडानुसार सांगितलेलं आहे. इथे एक छोटासा टेबल दिलेला आहे. त्याच्या एका बाजूला आपल्याला खंड दिलेत, तर दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष प्रमाण 2011च्या आकडेवारीनुसार त्यांची प्रमाण इथं दिलेलं आहे. यामध्ये युरोप खंडातील दर 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1075 स्त्रिया आढळतात. दक्षिण अमेरिकेमध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागं 124 इतक्या स्त्रिया आढळतात. उत्तर अमेरिकेमध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1023 इतक्या स्त्रिया आहेत. आफ्रिका खंडात 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1000 स्त्रिया आहेत. ओशनियामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागं 997 इतक्या स्त्रिया आहेत. तर आशिया खंडामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागं फक्त 954 इतक्या स्त्रिया असलेल्या आढळतात. आणि जागतिक पातळीवरती या सर्व खंडांचा विचार करता जागतिक पातळीवरती जगाचं असणारं लिंग गुणोत्तर पाहिलं तर 1000 पुरुषांच्या पाठीमागं फक्त 883 इतक्या स्त्रिया असलेल्या आढळतात. या टेबलवरून किंवा दिलेल्या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया या खंडामध्ये लिंग गुणोत्तर जास्त असलेलं आढळतं. आणि याचं कारण आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली हानी आणि त्यानंतरच्या काळात झालेला कमी जो जन्मदर आणि मृत्यूदर होता, त्यामुळं या देशामध्ये आपल्याला किंवा या खंडामध्ये पुरुषांची संख्या ही कमी तर स्त्रियांची संख्या ही जास्त झालेली आढळते. हे सर्व देश प्रगत असलेले आढळतात. युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका या विकसित आणि प्रगत देशामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे जास्त असलेलं आढळतं. कारण सामाजिक दर्जा, साक्षरता, स्त्रियांच्या बाबतची असणारी जागरूकता, स्त्रीला सर्व क्षेत्रात दिली जाणारी समान संधी, तिच्या बाबत असणारं जे आरोग्याच्या सुविधा उपलब्धता, तर याबाबतची असणाऱ्या काळजीनुसार प्रगत देशामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे जास्त असलेलं आढळतं. तर आशिया खंड पाहिला तर या आशिया खंडात लिंग गुणोत्तर कमी आहे. कारण समाजरचना, शिक्षणाचा अभाव, जबाबदारीची कमी जाणीव, रूढी, परंपरा, पुरुष प्रधान संस्कृती यामुळं आशिया खंडामध्ये लिंग गुणोत्तर खूप कमी असलेलं आढळतं. याच आशिया खंडात असणारा आपला भारत देश, या भारताचं लिंग गुणोत्तर पाहिलं, भारतामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागं 927 इतक्या स्त्रिया असलेल्या आढळतात. आणि हे प्रमाण खूप कमी असलेलं आढळतं. हे प्रमाण कमी आहे किंवा हे प्रमाण जर असंच कमी होत राहिलं तर भविष्य कालावधीमध्ये आपल्याला अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. कारण 1000 पुरुषांच्या पाठीमागं जर 1000 स्त्रिया नसतील तर जी विवाह संस्था आहे तर या विवाह संस्थेमध्ये बाधा निर्माण झालेली आपल्याला आढळेल. मात्र या भारतामध्येच
एक असं राज्य आहे की जे 100% साक्षर असलेलं आढळतं, ते म्हणजे केरळ. आणि या 100% साक्षर केरळ राज्यात मात्र 1000 पुरुषांच्या पाठीमागं 1058 इतक्या स्त्रिया असलेल्या आढळतात. याचं कारण जर पाहिलं म्हणजे या केरळमध्ये स्त्रियांची संख्या ही का जास्त आढळते, तर त्या ठिकाणी सामाजिक प्रथेतील असणारी मातृसत्ताक पद्धती आहे. शिवाय रोजगारासाठी पुरुषांचे इतर राज्यात किंवा परदेशात स्थलांतर झालेले आढळतात. आणि स्त्रिया जास्त असल्यामुळे मृतता ही कमी आढळते. शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रकारे निर्माण झालेल्या आढळतात. स्त्रीला सामाजिक दर्जा आहे, सामाजिक स्थान निर्माण झालेलं आढळतं. आणि त्यामध्ये 100% साक्षरता म्हणजे स्त्रियांसाठी शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रकारे उपलब्ध झालेल्या त्या राज्यात आढळतात. त्यामुळे केरळ राज्यामध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त असलेली आढळते. पण भारतात अशीही काही राज्य आहेत की या राज्यात खूप कमी असं लिंग गुणोत्तर असलेलं आढळतं. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब येथे लिंगरचना खूप कमी आहे. कारण निरक्षरता, स्त्रियांना दिला जाणारा निम्न दर्जा, रूढी, परंपरा, वंशाला मुलगा हवा असणारी ही जी रूढ आहे, तर या रूढीच्या आणि परंपरेच्या नुसार उत्तर भारत, पंजाब, हरियाणा येथे स्त्रियांची संख्या मात्र आपल्याला खूप कमी असलेली आढळते. तर अशा प्रकारे आपल्याला खंडानुसार हे लिंग गुणोत्तर सांगितलं जातं. तर यामध्ये आपला जो पुढचा पॉइंट आहे तो आपल्याला एक लोकसंख्येचा लाभांश दिलेला आहे. आपल्या भारतातील असणारी लोकसंख्या हा लाभांश सांगितलेला आहे. तर इथे एक टेबल दिलेला आहे आणि त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला हा लाभांश कसा आहे हे पाहायचं आहे. आता लोकसंख्येचा लाभांश कशाला म्हटलं जातं, तर एखाद्या देशाच्या वयोरचनेत होणाऱ्या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजेच लोकसंख्येचा लाभांश होय. हा बदल जन्मदर व मृत्यूदर कमी झाल्याने घडून येतो. जन्माचे प्रमाण कमी झाल्याने अवलंबितांची संख्या कार्यशील लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. थोडक्यात लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय. नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे वाटप होय. देशामध्ये कार्यशील व अवलंबित लोकसंख्या असते. तर अशा प्रकारे याच्यावरून आपल्याला हे टेबल दिलेलं आहे. त्या टेबलच्या बाजूला किंवा त्या टेबलच्या खाली असणारी ही जी प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, तक्त्यातून कोणती माहिती मिळत आहे? हा तक्ता वरती त्याला टायटल आहे भारत लोकसंख्येचा लाभांश. तक्त्यातून भारत लोकसंख्येचा लाभांशाची माहिती मिळते. त्यामध्ये कार्यशील लोकसंख्या आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आणि दुसऱ्या बाजूला कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 2001 पासून ते संभाव्य 2040 पर्यंत दिलेली आपल्याला ही माहिती मिळते. तर दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभाचा संबंध काय? दुसरा स्तंभ हा आणि तिसरा स्तंभ त्याच्या पुढे दिलाय. दुसरा स्तंभ काय दर्शवतो, तर कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर दर्शवतो. आणि त्याच्या पुढे दिलेला स्तंभ त्याच्या पुढचा आहे तो कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी म्हणजे काम करणारे किती, काम न करणारे किती याचे गुणोत्तर. तर काम करणाऱ्या लोकांची इथं टक्केवारी दिले हे आपल्याला याचं वरून कळतं. या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होताना आढळतो? तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारचा परिणाम होताना आढळतो हे आपण पाहणार आहोत. जेव्हा देशाची लोकसंख्या म्हणजे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात संक्रमित होते, त्याच्या जन्मदरात व मृत्यूदरात वयोरचनेच्या गटामध्ये हा बदल होताना आढळतो. कमी जन्मदरामुळे अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते. अवलंबित लोकसंख्या कमी व कार्यशील लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होतो. त्याचा इतर क्षेत्रात वापर केल्याने देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढवता येतो. दरडोई उत्पादन वाढते. याचा आर्थिक फायदा लाभांशांच्या स्वरूपात सर्वांनाच होतो. मात्र हा जो लाभांश आहे हा लाभांश सर्वत्र सारख्या प्रकारचाच मिळतो असं नाही. कारण त्या देशामध्ये शिक्षण,
आरोग्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात योग्य धोरणाची अंमलबजावणी एखादा देश करत असेल, एखाद्या देशातील शासन करत असेल किंवा ते कितपत करते किंवा नाही यावर त्या देशातील लोकांचा लाभांश अवलंबून असलेला आपल्याला आढळतो. शैक्षणिक पातळी, रोजगार, गर्भधारणेची वारंवारता, कर संदर्भातील प्रोत्साहन, आरोग्य विषयक असणारं धोरण, योजना, निवृत्ती वेतन, निवृत्ती विषयक धोरण आणि आर्थिक धोरणे यावर ते लाभांश अवलंबून असलेला आढळतो. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारे कार्यशील लोकसंख्या, अवलंबित लोकसंख्या आणि जो इथं गट बाजूला दाखवलेला आहे बघा, काम करणारा लोकांचा गट आणि काम न करणारे अवलंबित गट आणि कार्यशील लोक हे मधल्या गटावरती अवलंबून आढळतात. जर त्या देशामध्ये कार्यशील लोकांची संख्या जर जास्त असेल तर त्याचा अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारची असलेली आढळते. कार्यशील लोकांच्या वरती त्या प्रदेशाची आर्थिक रचना अवलंबून असलेली आढळते. काम करणारे लोक हे न करणाऱ्या लोकांमध्ये 15 पेक्षा कमी वयोगट आणि 60 पेक्षा जास्त असणारे हे 2 वयोगट अवलंबितामध्ये येतात, म्हणजे अकार्यशील गटामध्ये येतात. आणि जो मधला गट आहे की जो 16 ते 59च्या दरम्यानचा, तर हाच गट आपल्याला कार्यशील लोकांची टक्केवारी दर्शवताना आढळतो. तर अशा प्रकारे आपल्याला कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्या ही दर्शवली जाते. उदाहरणार्थ बघा, आपल्या कुटुंबामध्ये जर आई वडील आणि 3 भावंडे असतील तर आपला लाभांश कसा असतो बघा. आई वडील आणि 3 भावंडे, कुटुंबातील सदस्यांची संख्या झाली 5. या 5 सदस्यांना पोषण्याची जबाबदारी ही जर एकटे वडील कमवून, कार्यशील जर फक्त वडील असतील, काम करणारे फक्त गटामध्ये वडील येत असतील तर वडील एकटे कमवतात आणि त्यांच्यावरती ही बाकीची 4 लोक किंवा 4 सदस्य हे अवलंबून असलेले आढळतात. त्यामुळं त्या कुटुंबाचा आर्थिक स्तर इतका चांगला असलेला आढळत नाही. तीच तुलना एखाद्या दुसऱ्या कुटुंबाशी केली, दुसऱ्याही कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत, आई वडील आणि 3 भावंडे. त्या कुटुंबामध्ये मात्र आई वडील दोघंही काम करतात किंवा नोकरी करतात आणि मोठा भाऊ एक नोकरी करतो. 3 व्यक्ती जर कार्यशील असतील, काम करणाऱ्या गटात असतील आणि 2च जर अवलंबित असतील तर साहजिकच त्या कुटुंबाचा असणारा आर्थिक दर्जा हा चांगल्या प्रकारचा असतो. त्या कुटुंबाला मिळणारा जो लाभांश आहे हा लाभांश सुद्धा चांगला असलेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे लाभांश हा मिळताना आढळतो. हा जो एखाद्या देशात लोकसंख्येचा लाभांश कसा मिळतो हे आपल्याला कशावरून लक्षात येतं पहा बरं. वैयक्तिक बचत वाढते, ती अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकतात. अशा प्रकारे मानवी भांडवल तयार होतं. महिला कार्यशील व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्यास त्यांचा देशाच्या आर्थिक विकासास किंवा आर्थिक विकास वाढीसाठी हातभार लागतो. अवलंबित गुणोत्तर कमी झाल्याने दरडोई उत्पादन वाढताना आपल्याला आढळतं. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या भारताचा जो लाभांश आहे हा लाभांश सांगतो. आता त्याच्यामध्ये पुढे एक आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आहे तो म्हणजे निवृत्ती, सेवानिवृत्तीच्या बाबतचा आहे. सेवानिवृत्तीचं वयाबाबतची सुधारणा, अंमलबजावणी किंवा विचाराधीनता ही दिलेली आहे. या गुलाब्या रंगाच्या बाजूला आपल्याला पूर्णपणे काही देश दिलेत आणि निळ्या रंगामध्ये त्या देशांनी सरासरी सेवानिवृत्तीचं वय किती दर्शवलेलं आहे हे सांगितले. पहा, जर्मनी सेवानिवृत्तीचे वय 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढून 66 आणि 2019 पर्यंत ते 67 केले जाईल. म्हणजे किती सेवानिवृत्तीचं वय असेल हे यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अगदी जर्मनी, उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान व भारत या देशामधील सेवानिवृत्तीचं वय सांगितलेलं आहे. यानुसार खाली दिलेले जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, वरील तक्ता काय दर्शवतो? वरील तक्ता काय दर्शवतो तर सेवानिवृत्ती वयाबाबत सुधारणांची अंमलबजावणी व विचाराधीनता ही आपल्याला दर्शवतो. दुसरा आहे, विकसित व विकसनशील असे या देशांचे वर्गीकरण करा. आता विकसित आणि विकसनशील, विकसित म्हणजे काय तर ज्या देशांचा पूर्णपणे विकास झालेला आहे
त्याला आपण विकसित म्हणतो, आणि जे देश विकास होण्याच्या मार्गावरती आहेत त्याला आपण विकसनशील म्हणून ओळखतो. तर या विकसित आणि विकसनशील देशांच्या मध्ये जर्मनी, अमेरिकेतील संयुक्त संस्थान, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया हे विकसित देश असलेले आढळतात. जपान, चीन, जपान सुद्धा विकसित आहेत. आपला भारत हा एक देश आहे याच्यामध्ये की जो विकसनशील. वरील सर्व जर्मनी, संयुक्त संस्थान, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान हे विकसित देश आहेत. तर भारत हा एकमेव एकच देश हा विकसनशील असलेला आढळतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, या देशामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यामागील कारणे काय असू शकतात? आता सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं काय कारण आहे? तर त्यांची कार्यक्षमता वृद्धापकाळापर्यंत ही चांगली आहे असा त्यांना म्हणजे ठोस आहे की त्यांची वृद्धापकाळापर्यंत ते लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. दीर्घकाळ उद्योगधंद्यामध्ये अनुभवी सेवक उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणून सेवानिवृत्तीचं त्यांना वय वाढवलं आहे त्यांनी. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, सेवानिवृत्तीच्या वयातील वाढीचा संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? म्हणजे सेवानिवृत्तीचं जर वय वाढवलं किंवा ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल? तर सेवानिवृत्तीच्या नंतर जे पेन्शन किंवा जो लाभ त्यांना मिळतो त्या जागेवरती म्हणजे एक व्यक्ती सेवानिवृत्त झाली तर त्याच्या जागेवरती नवीन भरती करावी लागते आणि नवीन भरती झाल्यास तर त्यास पुन्हा नवीन पगार द्यावा लागणार. जर सेवानिवृत्तीचे वय वाढवलं तर पेन्शन लाभ हा देण्याचा प्रश्न निर्माण होणार लगेच नाही आणि म्हणून त्यांच्यातील होणारी जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे टिकून राहील. कारण रिटायर होणाऱ्या माणसाला किंवा व्यक्तीलाही पेन्शन आणि त्याच्या जागी नवीन भरती केलेल्या व्यक्तीलाही पगार द्यावा लागणार. म्हणजे दोन्ही बाबतीत हे आर्थिक बाब आहे. याच्यातून तीच व्यक्ती तशीच जर कंटिन्यू सेवेमध्ये ठेवली तर आपल्याला त्यांना आर्थिक फायदा त्या देशाला मिळताना आढळत असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चीन 2045 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावर का विचार करत आहे? आता चीनमध्ये तर पाहिलं तर बघा, पुरुष आणि महिला या दोघांच्यासाठी सेवानिवृत्तीचे वय 2045 पर्यंत 65 वाढवण्याची योजना आहे. म्हणजे 65 पर्यंत करण्याचे त्यांचं नियोजित आहे 2045 पर्यंत. तर चीन हा देश वाढवण्याचा का निर्णय घेतोय? तर जन्मदर कमी करण्याचा तो प्रयत्न करतो. कारण जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही चीनमध्ये आहे. वाढती लोकसंख्येमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी चीन हा देश आपल्याला हे जन्मदर कमी करण्याचा प्रयत्न करतोय. जन्मदर कमी झाला म्हणजे बालकांचं प्रमाण कमी झालं. बालकांचं प्रमाण कमी झालं तर भविष्य कालावधीमध्ये कार्यरत लोकांची संख्या कमी झाली आणि ही जर लोकांची संख्या कमी झाली तर त्यांना म्हणजे काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली तर त्यांचा होणारा जो आर्थिक स्तर आहे हा आर्थिक स्तर कमी होऊ शकेल कदाचित. आणि या दृष्टिकोनातून चीन हा विचार करताना आपल्याला आढळतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, विकसित देशातील ही उदाहरणे विचारात घेता म्हणजे वरचे जे सर्व विकसित देश आहेत ह्या विकसित देशामध्ये सरासरी वय वाढवताना आपल्याला आढळतात. तर हे त्यांचे ही उदाहरणे विचारात घेता भारताने सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आवश्यक आहे का याबद्दल तुमचे मत व्यक्त करा. आता भारताने काय केलं पाहिजे? आता सेवानिवृत्तीचं वय वाढवायचं की नाही? तर भारताने सेवानिवृत्तीचे वय वाढवावे असे सेवेत असणाऱ्या लोकांची मागणी आहे आणि जर त्याच लोकांना सेवेत ठेवले तर सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या सुद्धा जास्त वाढेल आणि त्यांना जर रोजगार द्यायचा असेल म्हणजे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना जर रोजगार द्यायचा असेल तर सेवानिवृत्तीचं वय वाढता कामा नये असाही एक मतप्रवाह आहे. आता माझे मत याबाबत सांगायचे झालं तर आजची परिस्थिती पाहिली किंवा आज येणाऱ्या ज्या बातम्या आहेत या बातम्या जर पाहिल्या तर शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सेवानिवृत्त करायला तयार नाही. कारण पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की त्यांना सेवानिवृत्ती जर केलं तर त्यांना द्यावया लागणारी जी पेन्शन्स आहे, आयुष्यभराची साचलेली त्यांची जी पुंजी आहे, जे काय आपण फंड सर्व्हिस म्हणतो, ही त्यांना द्यावी लागेल.
तेवढे अर्थ किंवा भांडवल हे भारत सरकारकडे, भारत शासनाकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे कदाचित आज ही सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा विचार होऊ शकतो असं वाटतं। तर अशा प्रकारे आपल्याला हे सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत असणारा जो एक टेबल आणि त्याच्या खाली असणारी जी काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे।